जय भीम जय शिवराय मित्रांनो, मी निषाद. तर आजचा आहे पहिला दिवस विंग्सचा, तेच म्हणजे आमच्या कॉलेजचा फेस्ट आहे. आणि आज होतं फक्त इनॉग्रेशन. तर मग 4 वाजता गेलो तिकडे ऑडिटोरियम मध्ये. गेल्या स्पॉन्सरचेच बॅनर दिसले. मग पहिल्या दिवशी काही झालं नाही. मग दुसऱ्या दिवशी सकाळीच मी जिम मध्ये गेलो, कारण मग संध्याकाळच्या वेळेस टाइम भेटन सांगता नाहीत. मग आल्याबरोबर तने बाहेरच भेटला, कारण त्याचं होतं BGMIचं टुर्नामेंट आणि तो त्याचा स्कॉट सोबतच होता. म्हणले एकतरी राऊंड काढून येजो रे. म्हटलं भाऊ, मला म्हणे एवढा गेला गुजरा समजते का म्हणे आम्हाला. म्हटलं त्यात काय समजायचं आहेच तुम्ही. मग काय नाही, आपल्याला जात होतं व्हिडिओ काढायला. कॅटलिस्ट क्लब साठी आमची 10 जणांची टीम होती, कारण खूप सारे इव्हेंट्स एकमेकाला क्लॅश होत होते. तर सुधांशू आपल्या व्हिडिओग्राफी स्किल्स दाखवत होता. आपल्याकडे शूट होता ड्रोनिक्सचा, पण ते चालू आले थोडं टाइम होतं, तर तिथचा सिनेमॅटिक शूट घेऊन घेतला थोडा आणि इकडे आलो मग स्पोर्ट्स कडे. कसं तने भाईले भेटायला लागन ना, थोडंसं मोटिवेट घेऊन करायला लागन. आणि इकडे अंदर आलो तो अलगच नशे चालू होते. ह्या फेस्ट मध्ये बाहेरचे कॉलेज पण पार्टिसिपेट करत असते, कारण हा फेस्ट आपला कॉलेजचा नॅशनल लेवलचा फेस्ट आहे. एवढ्या गर्दीत तने दिसून नाही राहिला होता, तरी शोधून आलो त्याच्यापाशी. पण भाऊपाशी येताच भाऊनं दुःखद समाचार दिले. तेच म्हणजे यांची मॅच चालू झाल्याबरोबरच आपले पट्टे शहीद झाले. म्हटलं वा बेटे, मोज करदी. तरी त्याने वडापाव खाऊनच राहिला. म्हटलं काही तर थोडंसं वाटू दे भावा. मग तिथून निघून आलो डायरेक्ट ड्रोनिक्स पाशी, कारण हे आता सुरू होणार होतं. इथं आपल्याला घ्यायचं होता थोडसाच क्लिप, पण पूर्ण ड्रोनिक्सचं शूट करायला लागलं रे बा. काही विषय नाही, म्हणलं करून टाकू पूर्ण शूट. मग काही नाही, थोड्याच वेळात कॉम्पिटिशन चालू झालं. टोटल 12 टीम आल्या होत्या अलग अलग कॉलेजमधून. आणि हे ड्रोन पूर्ण स्टुडंटनं बनवलेलं आहे, तर कधी पण अनकंट्रोल होऊ शकते रे बा. एक टीम येत होती, परफॉर्म करत होता आणि जात होते. काय ऍक्सिडेंट पण डेंजर झालंय बा, बघून घ्या तुम्ही. ह्या ड्रोनचे तर 2 हातच मोडून गेलते. मग आता पुढचा पा. या ड्रोनचा पण 1 हात मोडला होता, आणि तसेच हे डिस्क्वालिफाय पण होत होते. मग असंच ड्रोनिक्सचं शूट झालं आणि फायनल्स उद्या होते ड्रोनिक्सचे. मग हॉस्टेलवर आलो, जेवण केलं आणि मग गेलो बाईक एक्सपो पाहायसाठी. तर आजचा व्हिडिओ खूप मोठा झाला आहे, हे येईन उद्याच्या व्हिडिओमध्ये. जर तुम्हाला व्हिडिओ बघायचा असेल तर ह्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या. थँक्यू फॉर वॉचिंग.